आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सजग आता वळणावरती आलेली आहे आणि आजचा भाग तर एकदम धमाकेदार झालेला आहे. आनंदीने युगंधरसाठी केलेला त्याग आणि एक दिवसभर त्या ठिकाणी मूर्ती बनवून उभं राहून अंगाला पूर्ण पेंट लावल्या कारणाने तिला आता शरीरातून घाम सुद्धा बाहेर पडत नाहीये. तो सुद्धा घाम आतल्या आत, पाणी नाहीये तिकडे, पूर्णपणे वारा नाहीये आणि अन्नामध्ये पोटाचा अन्नामध्ये म्हणजे अन्नाचा पोटामध्ये एकही कण सुद्धा नाहीये. अशा अवस्थेत दिवसभर ज्या वेळेला आनंदी तिथे अवघडून उभी आहे आणि त्यानंतर तिची आता पडल्यावर डोक्याला मार लागलाय, नाकातून रक्त येतंय आणि हा सगळा प्रकार शिल्पामुळे घडलाय आणि जीवावरती बेतता बेतता आनंदीचा जीव वाचलाय हे समजल्यावरती मात्र आता इकडे आरतीने आणि आबांनी खूप मोठा निर्णय घेतल्यावरती युगंधर मात्र आता त्यांना अडवत आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, आबांपर्यंत सत्य कसं पोहोचलं, शिर्केंनी कशा पद्धतीने याच्यामध्ये आता या सगळ्या प्रकरणावरती उजेड पाडला आणि माई आणि आबा या दोघांनी सुद्धा आता शिल्पाची कशी कारस्थानं उघडकीला आणली, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ आहे चुकवून. इकडे आता फॉरेन डेलिकेट सांगत आहेत की तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे, मग तुमची वाईफ कुठे आहे? आम्हाला तुमच्या वाईफला भेटण्याची खूप इच्छा आहे. आणि त्यावरती जो मीडिएटर आहे, जो आता लँग्वेज ट्रान्सफर करून सांगतोय, तो सांगतोय की मालक साहेब, अहो ह्यांना लवकरात लवकर तुमच्या आता वाईफला भेटायचं आहे. तुमचं नवीन लग्न झालंय तर नवीन नवरी कशी दिसते, इंडियामध्ये नवीन लग्न झालेल्या बायकांचं काहीतरी स्पेशल असतं असं त्यांना वाटतंय आणि म्हणून त्यांना पाहायचं आहे. आणि त्यावरती युगंधर आता इकडे सांगत आहे, धनश्री जा आनंदीला घेऊन ये, मगापासून ती दिसली नाहीये. धनश्री एकटक त्या पुतळ्याकडे पाहती आहे आणि शिल्पा पण त्या पुतळ्याकडे पाहते आणि त्यानंतर शिल्पा सांगायला लागते, अरे नाही, आनंदीची तब्येत जरा खराब आहे आणि त्यामुळे ती आता रूममध्ये आहे. त्यावरती आता इकडे युगंधर सांगतो, जा ना, तिला 2 मिनिट सांगशील का की आता इकडे फॉरेन डेलिकेट्स आलेत आणि त्यांना 2 मिनिटं भेटायचं आहे, भेट आणि जाऊन परत आराम कर. असं म्हटल्यावर ती धनश्री सांगायला ते नाही, तिने सांगितलंय की मला कोणी त्रास देऊ नका, ती गोळी घेऊन झोपलेली आहे. युगंधरला जरा हे थोडंसं विचित्र वाटतंय आणि युगंधर विचार करतोय, नाही, आनंदी कधी असंही बोलू शकत नाहीये, ती आता सरळ साधी मुलगी आहे आणि असं का सांगेल, ती काहीतरी गडबड आहे का? आणि त्यानंतर आता इकडे फॉरेन डेलिकेट्स बोलायला तर ठीक आहे, मॅडमची तब्येत बरी नसेल ना तर आता उगाचच त्यांना फोर्स करून तुम्ही इकडे आणू नका, ठीक आहे, त्यांना आराम करू दे असं म्हणत इकडे फॉरेन डेलिकेट्स मात्र आता या विषयावरती विषय सोडून देत आहेत. आणि त्यानंतर धनश्री, शिल्पा सगळ्यांच्या जीवात जीव आलाय. पण इकडे आनंदीची अवस्था बिकट झालेली आहे, आनंदीला खूप त्रास होतोय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे त्यावेळेला शिर्के आता म्हणजे धनश्रीला युगंधर सांगायला लागतो, मी वरती जातोय आणि मी वरती बघून येतो आनंदीची तब्येत कशी आहे ते, तुम्ही तोपर्यंत यांना अटेंड करा. आता मात्र इकडे धनश्री गडबडले. धनश्री सांगते, नाही भाऊजी, अहो म्हणजे तिच्या तोंडाला येईल ते सगळं ती बडबडायला लागली आणि ती सांगायला लागते, भाऊजी अहो म्हणजे ती आराम करतीये पण ह्या रूममध्ये नाही आहे, ती आता तिच्या घरी आराम करते म्हणूनच तर नाही ना बोलवत आहे. ती जर का इथे असती ना रूममध्ये तर नक्कीच बोलवलं असतं. युगंधरला हे सगळं जरा कॉम्प्लिकेटेड वाटतंय. तो रूममध्ये गेलाय पण रूममध्ये आनंदी नाहीये. आनंदी असणारच कशी, कारण आनंदी इकडे उभी आहे आणि तिची तब्येत बिघडत चालली, तिला आता त्रास व्हायला लागलाय पण तिला हलता येत नाहीये. आणि त्याच वेळेला शिल्पा आता सांगते, अरे युगंधर तेच सांगते, ती तिच्या आबांकडे गेलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे शिर्केंना फोन करून लगेचच युगंधर सांग, हॅलो शिर्के, म्हणजे आनंदी तिच्या घरी गेले, बघा बरं तिची तब्येत बरी नाहीये, कार घेऊन जा आणि तिला घेऊन या, चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. यावरती आता इकडे शिर्के सांगायला लागतात, काय बोलताय, आता तर मला आरती भेटली होती पण ती तसं काहीच नाही बोलली. यावरती युगंधर म्हणतो, मला पण डाऊटफुल वाटते पण आनंदी घरी नाहीये, ती आता इकडे गेलेली असेल तर तुम्ही एकदा बघून या ना, आबांच्या घरी एकदा जाऊन तर या, चक्कर तर मारून या. असं म्हटल्यावरती मग आता इकडे निघालेला आहे शिर्के, ते म्हणजे आरतीला भेटायला. आणि त्याच वेळेला नेमकी आता आरतीला आबांनी सांगितले की तू मुंबईला जायचं म्हणजे जायचं, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाहीये. आणि त्याच कारणासाठी ती आता शिर्केंसोबत बोलायला आले. तर शिर्के तिला म्हणतात, बरं झालं आरती तू मला इथेच भेटलीस, अगं मी घरी चाललो होतो, मी घरी जाऊन आता आनंदी बहिणींना घ्यायला येतोय. यावरती ती आता गडबडते, काय बोलताय तुम्ही शिर्के सर, अहो आनंदी घरी नाहीये. आणि त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, अगं असं काय बोलतेस, घरी नाहीये म्हणजे काय, आता मालक साहेबांचा फोन आला होता, तिची काहीतरी तब्येत बिघडले म्हणे, म्हणून आता ती माहेरी गेले असं व्हायला
साहेब बोलले आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते, नाही नाही आनंदी घरी कुठची, आनंदी घरी नाही आहे. इकडे आता फॉरेन डेलिगेट सांगतात, तुमची बायको आजारी आहे ना, असू दे, आम्हाला निघायला लेट होतोय, आमची फ्लाईट आहे, आम्ही आता जायला लागतोय. आणि यावरती ते म्हणतात, आम्हाला ना हा पुतळा आहे ना, हा नंतर पॅक करून तुम्ही ट्रान्सपोर्टने पाठवून द्याल का. यावरती युगंधर सांगायला लागतो, चिंता करू नका, मी हा पुतळा पाठवून देईल. शिल्पा सांगते, हो हो निश्चिंत राहा तुम्ही. आणि बराच वेळ आनंदी येत नाहीये किंवा आता आनंदीची भेट होणार नाही आणि आपली फ्लाईट चुकते, म्हणून हे सगळेजण जायला निघालेले आहेत. आणि त्यानंतर आता इकडे लगेचच आरती विचार करते, नाही नाही काहीतरी गडबड आहे, आनंदी घरीच आहे. मी ताबडतोब आता इकडे मालक साहेबांच्या बंगल्यावरती निघते. शिर्के म्हणतात, थांब तू जरा, मी मालक साहेबांना फोन करतो. त्याच वेळेला मग आता लगेच शिर्के फोन करतात, मालक साहेब अहो काय बोलताय, आनंदी त्याच्या आबांना फोन पण नाही केलाय, घरी जाणं तर दूरची गोष्ट आहे, आत्ताची ते आरती आली होती, ती सुद्धा घरी यायला निघालेली आहे, बघा बरं काय घडतंय ते. असं म्हटल्यावर ती युगंधर म्हणायला लागतो, काय बोलताय शिर्के, अहो आनंदी इथे नाहीये, तिच्या घरी नाहीये, मग गेली कुठे. शिर्के म्हणतात, काहीतरी गडबड आहे, विद्याधर सरकार कुठे. शिर्केंना विद्याधरवरती डाऊट आलाय. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, विद्याधर बघतो मी एकदा, हे फॉरेन क्लायंट जाऊ दे, तुम्ही शोध घ्या बरं विद्याधरचा. असं म्हणत शिर्केंना विद्याधरचा शोध घ्यायला लावत, काहीही झालं तरी आनंदीच्या केसाला धक्का नाही पोचला पाहिजे असं म्हणत त्यांनी आता आनंदीचा शोध घेण्यासाठी सांगितलेला आहे. शिर्के आनंदीचा शोध घेण्यासाठी निघालेले असताना तोपर्यंत फॉरेन डेलिगेट्स पुन्हा एकदा ती मूर्ती बघतात आणि मूर्ती बघून तिकडे आता जायला निघालेले आहेत. इकडे आता माई आणि आबा यांचा जीव नुसता वरती खालती होतोय. आनंदीला घाम यायला लागलाय. घाम आल्या कारणाने तो जो रंग लावलेला आहे तो रंग आता इकडे उतरायला लागलाय. माईंची अवस्था बिकट झाली, बोलता येत नाहीये आणि सहनही करता येत नाही. धनश्री मात्र आता आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. आणि त्याच वेळेला फॉरेन डेलिगेट्स म्हणतात, चला चला आपण लवकरात लवकर निघूया आणि हा पुतळा मात्र पॅक करायला सांगा. शिल्पा म्हणते, चिंता. त्यानंतर फॉरेन डेलिगेट्स निघतात. सगळेजण आता इकडे त्यांचा निरोप घेतात. त्याच वेळेला धावत पळत तिकडे आलेली आहे आरती. आणि आरती सांगायला लागते, मालक साहेब आनंदी कुठे आहे, आनंदी घरी नाही. आणि त्याच वेळेला तिचं लक्ष जातं त्या पुतळ्याकडे. ती ओळखते, ही तर आपली आनंदी आहे. आणि ती सांगायला लागते, काय आहे हे आनंदी, म्हणजे तू इथे का, ताई तू इथे का आहेस, असं म्हणत ती आता धावत पळत आलेली आहे. आणि पाहते तर काय, आनंदीला मात्र आता इकडे तिच्या नाकातून रक्त यायला लागले. आनंदी म्हणते, ते गेले का, ते लोक गेले का. यावरती ती सांगते, आनंदी ते लोक गेलेत, तू उठ. आणि आनंदी उठायच्या ऐवजी खाली कोसळते. नाकातून रक्त, डोळे लाल लाल आणि सगळी बिकट अवस्था आनंदीची झालेली आहे. नाकातून रक्त येते आणि सगळा त्रास तिने जो सहन केलाय तो बाहेर पडलेला आहे. आणि युगंधरला काहीच कळत नाहीये काय आहे हे सगळं. आणि तो आता म्हणतोय, काय आहे हे सगळं. यावरती मग आता आनंदीला उचलून तो इकडे सोफ्यावर ठेवतोय आणि तो आता तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. तिचं तोंड वगैरे पुसलेलं आहे. आणि त्यानंतर युगंधर तिला आता सांगायला लागतोय, काय आहे हे आनंदी, म्हणजे तू का हे सगळं केलेलं आहेस, तू का बरं हा वेश करून उभी राहिलीस, कुणी सांगितलं तुला हे करायला. अगं आणि एक अख्खा दिवस तुझ्या तब्येतीला काही झालं असतं तर. आनंदीला त्रासच होतोय, तिला आता चक्कर आलेली सारखी मळमळल्यासारखं झालंय. आणि त्याच वेळेला तो सांगतोय, हे तुला करायला सांगितलं कुणी, बोल लवकर, हे तुला करायला सांगितलं तरी कुणी. ती आता एकटक शिल्पाकडे पाहते आणि शिल्पा आता बोलायला लागते, काय सांगू, तू मला नको सांगूस, माझ्याकडे डोळे वाटारून बघू नकोस, तुझी अब्रू वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार झालाय. अरे तुला माहितीये का, तू जे शिल्प बनवलंस ना, यांना गिफ्ट देण्यासाठी जो पुतळा बनवला होतास ना, तो पुतळा हिनेच फोडला, माहितीये का तुला. हिने त्या पुतळ्याला धक्का दिला आणि तो पुतळा फुटला आणि म्हणून स्वतः जाऊन उभी राहिलेली आहे तुझी अब्रू वाचवायला. आणि माझ्याकडे काय तू बघतोयस, विचार तिला मी काय बोलले की काय. असं म्हणत शिल्पा आता तिच्याकडे पाहते. आणि त्यावेळेला मग आता आरती म्हणते, आनंदी काय आहे हे. आनंदीला पुन्हा चक्कर आलेली आहे. आणि त्याच वेळेला युगंधर म्हणतो, ताई तू हे सगळं सांगितलंस का, बोल लवकर. त्यांचा हा प्रकार चालेपर्यंत इकडे आता आबांचा फोन. आणि त्यामुळे आरती घरी आली. आरती आता म्हणायला लागते, आबा तुम्ही चला तिकडे, आपल्या आनंदीच्या जीवाला धोका आहे. त्यावरती ते म्हणतात, काय बोलायलेस तू. आणि त्यावरती ती घडलेला सगळा प्रकार सांगते. नाकातून रक्त येते, तिच्या डोक्याला लागले आणि ती दिवसभर पुतळा बनून उभी होती. अजून जर का आपली आनंदी त्या घरामध्ये राहिली ना, मग मात्र तिची अवस्था खूप बिकट होईल. तिला या सगळ्यामध्ये शिल्पाबाई साहेब बोचकारून खातील. अहो त्यांनी तिला दिवसभर उभी केली, अन्न पाणी नाही, हवा नाही, तोंडाला पेंट, अंगाला पेंट, घाम बाहेर जरा जागा नाहीये, दिवसभर तिथे उभी आहे, तुम्ही विचार करा. त्यावरती आबा म्हणतात, काय बोलायलेस तू, माझ्या लेकीचा जीव जाण्या परीस आता ती काही मला जड झालेली नाहीये.
चल आत्ताच्या आत्ता तिला इथे परत आणतोय असं म्हणत आबा पेटून उठलेत. पेटून उठलेले आबा आता तडक तडक तिकडे निघालेत. तिला आता आरती समजवते, आबा अहो थांबा, नीट विचार करा. आबा म्हणतात नाही नाही, हेच तर चुकतं मुलीच्या आई वडिलांचं, पालकांचं, की मुलगी आता कोणत्या अवस्थेत आहे तरी ती सासरीच राहिली पाहिजे. हा अट्टाहास जो काही ते करतात ना, आणि त्याचमुळे मुलीचं आयुष्याची धुळधाण होते. त्यांना त्याचं काही पडलेलं नाही. आबा चिडलेत. आबा घरी आलेले आहेत आणि त्याच वेळेला आबा आता सांगतात आनंदी आनंदी. आणि त्यावेळेला मग आता इकडे माई चिडल्यात आणि त्या युगंधरला सांगतात हे सगळं शिल्पाने केलंय. आमचे आता हात बांधले गेलेत. हिने आम्हाला गप्प केलं म्हणून आम्ही काही बोलू शकलो नाही आहोत. हिने आनंदीला दिवसभर उभं केलं आणि तिने शिक्षा दिली आनंदीला. अगं अरे पुतळा तुटला तर आपण त्यांची माफी मागितली असती किंवा तो पुतळा आपण पुन्हा बनवून घेतला असता. असं असताना हिले आनंदीला वेठीला धरले, तिला आता त्रास दिलाय. हिला मी बोलण्याचा प्रयत्न करते पण ही ऐकतच नव्हती. युगंधर म्हणतो ताईसाहेब हे तुम्ही चांगलं नाही केलेलं आहे. मला हे तुमचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत युगंधर ज्या वेळेला चिडलाय त्याच वेळेला आबा तिकडे आलेत आणि बाद झालं. आता माझ्या लेकीला मी इथे ठेवणार नाहीये. म्हणजे आता कसाई आहेत कसाई ते सगळे. माझी लेक एवढूशी पोर, तिने किती दुःख सहन केले आयुष्यात हे मी बघितलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही आता या सगळ्यामध्ये तिला तिला पुतळा म्हणून ठेवलात. आणि आता काही नाहीये, माझ्या आनंदीला मी या घरात ठेवणार नाहीये. कारण काहीही झालं ना तरी माझी पोर मला जड नाहीये. मालक साहेब तुमच्यावरती विश्वास ठेवून मी आनंदीला इकडे पाठवलं होतं. मला माहिती होतं की आनंदी इकडे सुरक्षित आहे कारण तुम्ही तिची काळजी घेताय. तुम्ही आता तिच्या सोबत आहात म्हणून ती सुरक्षित आहे हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी तिला इथे ठेवलं होतं. पण नाही, माझी आनंदी सुरक्षित नाहीये. यावरती युगंधर म्हणतो आबा मी तुमच्या पाया पडतो, असं करू नका. हे बघा मला यातलं काहीच माहीत नव्हतं. मी फक्त पुतळा तयार केला होता. मी खरंच नाही काही केलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर आता माझी चुकी एवढीच आहे की मी लक्ष नाही दिलं घरामध्ये. खरंच आता ताईसाहेबांनी जे काही केलं ते खूप चुकीचं केलंय. पण आनंदी विरोध करू शकत होती ना, आनंदी का विरोध नाही केलास तू? यावरती आबा म्हणतात गरीबाला तोंड नसतं हो. काहीही झालं तरी सुद्धा गरीब या सगळ्यामध्ये गरीबच असतो. तुमच्या आता बहिणीने सांगावं आणि माझ्या मुलीने ऐकावं ते काही नाहीये. मी आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जातोय. आनंदी चल. इकडे आता माई आणि आता इकडे आबा आलेले आहेत आणि ते सांगतात युगंधर का तू तिला थांबवतेस? इथे राहिली ना तर ही शिल्पा आणि धनश्री तिचा आता जीव घेतील. तिला नको नको करतायत. मला पण तिचं हे हाल बघवत नाहीयेत. आबांना घेऊन जाऊ दे तिला. यावरती मग आता इकडे युगंधर अजिबात ऐकत नाही. तो आनंदीचा हात धरतोय. आनंदी मी तुला वचन देतो की यापुढे तुला कोणता त्रास होणार नाहीये. थांब आनंदी. आणि आनंदी आबांचा हात सोडते. आबा नाही, मी तुमच्या सोबत येणार नाहीये. आता हेच माझं माहेर आहे आणि हेच माझं सासर आहे. मी आता लग्न झाल्यानंतर घर सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाहीये. आबा मालक साहेबांनी त्यावेळेला माझी अब्रू वाचवली. आज त्यांची अब्रू धुळीला मिळून मी या घरातून जाऊ शकत नाहीये. मालक साहेबांचा इकडे काही दोष नाहीये. मला आता फक्त इतकंच सांगायचं आहे की आबा मी इथेच राहणार. आबा म्हणतात पोरी का स्वतःच्या आयुष्याची धुळधाण करून घेतेस? यावरती युगंधर म्हणतो नाही, यापुढे कोणतीही गोष्ट जर आनंदीच्या बाबतीत घडली ना तर मी स्वतः तिला तुमच्या घरी आणून सोडेन. या अटीवरती मात्र आता आबा ताड निघून गेलेत आणि आनंदीने पुन्हा एकदा आपलं पत्नी धर्म पूर्ण केलेला आहे. पण आबा निघून गेल्यावरती युगंधर शिल्पाची काय अवस्था करणार, शिल्पाला कसा धडा शिकवणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे.